नमस्कार मंडळी. लँग्वेज टॉक्सच्या पुढील भागात तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात आपली भेट होत आहे अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आणि संवेदनशील लेखिका योगिनी वेंगुर्लेकर यांच्याशी. योगिनीताईंनी अर्थशास्त्र विषयाचं 25 वर्ष अध्यापन केलं. 11वी 12वी कला आणि वाणिज्य या शाखांसाठी अर्थशास्त्र या विषयाची मराठी आणि इंग्रजी माध्यमातील क्रमिक पुस्तकं तयार करण्यात त्यांचा सहभाग होता. आतापर्यंत त्यांचे 7 कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. वास्तव या कथासंग्रहाला 2002 मध्ये साहित्य परिषदेचा शंकर पाटील पुरस्कार मिळाला. याच कथासंग्रहाला 2003 मध्ये नगर वाचन मंदिराचा श्री जो जोशी पुरस्कार मिळाला. तसंच साहित्यप्रेमी भगिनी मंडळाकडून या कथासंग्रहाला रा भी जोशी पुरस्कार देखील त्याच वर्षी मिळाला. 2012 मध्ये प्रसिद्ध झालेल्या डालांग या त्यांच्या कथासंग्रहाला इचलकरंजीच्या आपटे वाचनालयाच्या 2013 सालचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाला दिला जाणारा सौ सौदामिनी सौंदत्तीकर पुरस्कार मिळालेला आहे. तसंच कथा एका शर्यतीची या पुस्तकाला 2023 मध्ये महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचा पुरस्कार मिळाला. देशोदेशीची भटकंती हे प्रवास वर्णनात्मक पुस्तक 2020 मध्ये प्रसिद्ध झाले. व्रतस्थ या पुस्तकाचं त्यांनी शब्दांकन केलं. अक्कल खाती जमा ही त्यांची कादंबरी 2024 मध्ये प्रसिद्ध झाली आणि बँकायन ही कादंबरी प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. भारतातील गेल्या 50 वर्षातील सामाजिक चळवळीवर जे शोध निबंध लिहिले गेले त्यांच्या संकलनाचे मराठी भाषांतर सामाजिक चळवळ आणि सरकार अशा नावाने योगिनीताईंनी केलेलं आहे. याशिवाय अनेक इंग्रजी पुस्तकांचं मराठीमध्ये भाषांतरही त्यांनी केलं. त्यापैकी काही प्रातिनिधिक पुस्तकांबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अर्थात कथासंग्रह त्यांचे आणि शिवाय अनुवाद. शिक्षण, संशोधन, सामाजिक वास्तव या तिन्ही अंगांनी समृद्ध असलेल्या त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल, भाषेविषयीच्या दृष्टिकोनाबद्दल आणि प्रेरणांबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार योगिनीताई. नमस्कार. तुम्ही तुमच्या इथे बोलण्याची मला संधी दिली ते मला खूप आवडलंय, त्याबद्दल तुमचे आभार. यू मोस्ट वेलकम. धन्यवाद. योगिनीताई, मला असं विचारायला आवडेल की अनेक वर्ष अर्थशास्त्राचं अध्यापन तुम्ही केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही लेखनाची सुरुवात केली, तर ती कशी सुरुवात झाली ते सांगा ना. अर्थशास्त्र हे मुळात सामाजिक शास्त्र आहे आणि अर्थशास्त्राचा बेस ज्याला म्हणतात तो माणूस हाच आहे. माणसाच्या आर्थिक जीवनाचा अभ्यास अर्थशास्त्र करतं. पण मग आर्थिक जीवन आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला रोज आपल्याला दैनंदिन गरजा ज्या काही असतात आणि आपल्याजवळ जे काही साधन सामुग्री आहे की जे आपण पैशात शेवटी व्यवहार करत असतो सामान्य जगत असताना, या सगळ्याची सांगड कशी आपण घालतो त्याचा अभ्यास अर्थशास्त्र करतं. म्हणजे एक प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या आणि समूहाच्या कल्याणाचाच विचार अर्थशास्त्र करत असतं. याच्यामध्ये माणसांच्या विविध गरजा, त्यांच्या भावना, त्यांच्या अपेक्षा, त्यांची स्वप्न, त्यांची चाललेली शर्यत या सगळ्याचा समावेश केला जातो. आणि अर्थशास्त्राचे अनेक नियम जेव्हा तपासले जातात पुन्हा पुन्हा, तेव्हा माणसांच्या भावना आणि त्यांच्या प्रवृत्ती यांचा अभ्यास केला जातो. हे करत असताना मला असं वाटलं की इतकी माणसं कशा तऱ्हेने विचार करत असतील आणि जागतिकीकरण घडलंय किंवा सतत आर्थिक प्रगती होत असताना माणसांचे परस्पर संबंध, त्यांची मानसिकता कशी बदलत गेले याचं चित्रण व्हायला हवं आणि त्यातून मी लेखन करायला सुरुवात केली. अरे वा, किती छान. आणि एवढा मोठा अर्थशास्त्र अध्यापनाचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे खरंच. ते शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा इतक्या वेगवेगळ्या आणि छान येत होत्या की त्यामुळे मला असं वाटायचं की खरोखरच अर्थशास्त्र आत्ताच मी या मुलांशी बोलताना शिकतेय. विशेषतः कल्याणकारी योजनांबद्दल जेव्हा आम्ही बोलायचो वर्गामध्ये आणि सरकार कसा खर्च करतंय याबद्दल बोलायचो, तेव्हा मुलं खूपदा पोट तिडकीने त्यांची मतं मांडायची आणि तिथे मला समजलं अर्थशास्त्राचं मूळ काय आहे आणि त्यातूनच लेखनाला सुरुवात झाली. अरे वा, छान. योगिनीताई, 11वी आणि 12वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांसाठी अर्थशास्त्र या विषयाची मराठी आणि इंग्रजी माध्यमातील क्रमिक पुस्तकं तुम्ही तयार केली, तर तो अनुभव कसा होता? म्हणजे अध्यापनापेक्षा ते काम वेगळं आहे नाही का? हो, बरोबर आहे. पण शेवटी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करताय हा मूळ मुद्दा लक्षात घेऊनच ते काम करायचं मी सुरुवात केली. आणि आता
त्यावेळेला जेव्हा मी पुस्तकं तयार केली तेव्हा खाजगी क्षेत्राकडे ते काम होतं आणि त्यामुळे पब्लिशर्सना ते म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीज कडनं एक मॅटर यायचा, एक पूर्ण काय म्हणू त्याला रचनात्मक कार्यक्रम दिला जायचा की या आमच्या चॅप्टरमध्ये इतक्या पानांमध्ये तुम्ही हे मुद्दे घेऊन लिहिलं पाहिजेत, आणि असं त्यांचं एक आम्हाला सांगणं असायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही पुस्तक तयार करायचं असं होतं. तर आम्ही जेव्हा पुस्तक तयार करायला घेतलं तेव्हा त्याच्या आधी मी इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी जी आहे दिल्लीची, त्यांची इकॉनॉमिक्सची पुस्तकं मराठीमध्ये केलेली होती आणि मला त्यांचा जो फॉर्मॅट होता पुस्तकासाठी तयार केला तो अतिशय आवडला होता. त्याच्यामध्ये जे तत्व असेल ते आधी घ्यायचं, त्याच्यावर उदाहरणं द्यायची, त्याच्यानंतर त्या तत्वामधल्या काही मुद्दे तुम्ही मुद्दाम नोट डाऊन करायचे आणि मग ते एक्सप्लेनेशन दिल्यानंतर गृहपाठासारखे प्रश्न तयार करायचे. हा फॉर्मॅट मी इथे वापरला आणि पुस्तकं आमची चांगल्या तऱ्हेने तयार झाली. इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटेल की आम्हाला जो काही फॉर्मॅट दिलेला होता की मी 11वीचं पुस्तक विशेषतः तयार करत असताना त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा चॅप्टर होता. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले होते ते असे होते की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, ते तुम्ही कशी मोजता, कुठल्या गोष्टींवरती जे अवलंबून आहे, असं सगळं होतं. पण ह्या चॅप्टरमध्ये कुठंही त्यांनी अमर्त्य सेन की ज्यांना या नोबेल प्राइज मिळालेला आहे आणि त्यांच्या नोबेल प्राइज मिळवलेली ज्या कमिटी आहे त्या कमिटीने त्यांनी जे कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे आणि त्याचा मूळ मुद्दाच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड फ्रीडम हा असताना 11वीच्या मुलांना आपण भारतीय जो अर्थतज्ञ आहे ज्याला नोबेल प्राइज मिळाला त्याचा कुठेच उल्लेख कसा करायचा नाही, हा मला प्रश्न पडला. मी तेव्हा एडिटिंगचं काम करत होते एडिटर म्हणून. तर मग आम्ही बोर्ड ऑफ स्टडीजला ऍप्लिकेशन दिलं आणि म्हटलं की अमर्त्य सेन बद्दल 4 सुद्धा ओळी लिहायच्या नाही म्हणजे काय, भले त्यांच्या थिअरीमध्ये खूप गणिती भाग असेल काही असेल पण मुलांना त्यांचं नाव त्यांनी केलेलं कार्य हे थोडंफार माहिती असलंच पाहिजे या स्टेजला. आणि मग आम्ही एक पान भरून त्या संदर्भात लिहिलं. तसंच 12वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा काम करत असताना असं आढळलं तिथे एक चॅप्टर होता तो सेंट्रल बँक म्हणजे तुमच्या देशाची मध्यवर्ती बँक. भारताची मध्यवर्ती बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. नुसतंच त्यांनी दिलं होतं तुम्ही मध्यवर्ती बँकेवरती जे त्यांची कार्य आहे ती लिहा. पण भारत हा विकसनशील देश आहे आणि भारताची जी मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ती विशेष कार्य करते. मग भारतातल्या मुलांना त्यांची मध्यवर्ती जी बँक आहे ते विशेष कार्य काय करते हे थोडं सुद्धा नको का सांगायला. नुसतंच मध्यवर्ती बँक काय करते सांगून कसं चालेल. मग आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या दाट उठवलं आणि त्यांना म्हटलं भारतातली मुलं शिकतायत, भारतातली रिझर्व्ह बँक महत्वाचं काम करते त्याच्याबद्दल लिहिलं पाहिजे. मग आम्ही ते लिहिलं आणि नंतर मग त्यांनी आम्हाला कळवलं की ठीक आहे तुम्ही आम्हाला सांगितलं आम्हाला तुम्ही सूचना आवडल्या पण सगळ्यांना आम्ही या सूचना पुन्हा कळवतोय तुम्ही हे लिहा पण आम्ही तुम्हालाही ते सर्वसामान्यपणे कळवतोय पण तुम्ही ऑलरेडी लिहिलंय ते आम्हाला माहिती आहे. आणि ही पुस्तकं चांगली झाली आणि विद्यार्थ्यांना त्याचा खूप उपयोग झाला, याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला तेव्हा. अरे वा, किती बारकाईने बघावं लागतं नाही का? हो अगदी नक्कीच, कारण आपण विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो हे कधी विसरता येत नाही. जेव्हा बोर्ड ऑफ स्टडीज कडे आम्ही ऍप्लिकेशन करत होतो तेव्हा रस्त्यात माझे प्रोफेसर मला भेटले होते आणि मला म्हणे काय कसं तोंडारोडे 12 का वाजलेत आज. तर मी म्हटलं सर आता असे प्रश्न आहे त्यांनी दिलेला जो काही स्ट्रक्चर आहे त्याच्या बाहेर जाऊन आम्ही 2 गोष्टी त्यांना कळवतोय. आता त्यांना राग आला आणि त्यांनी आता काय असतं त्या पुस्तकाला एक नंबर दिला जातो त्यांनी ऍक्सेप्ट केल्यानंतर आणि तसा जर नंबर मिळाला नाही तर तुमचं बाजारात पुस्तक कोणी हातही लावत नाही. तर मला त्यामुळे खूप भीती वाटते. मग त्यांनी मला विचारलं तू कोण आहेस, शिक्षक आहेस ना, कुणासाठी काम करतेस, पैसे मिळवण्यासाठी का विद्यार्थ्यासाठी, ते एकदा फिक्स कर. जर विद्यार्थ्यासाठी काम करत असलीस तर कुणालाही न बावरता आत्ताही उभं राहून त्यांच्यासाठी बोलण्याची वेळ आहे हे विसरू नको. आणि त्यांनी धीर दिल्यामुळे आम्ही ती पत्र धडाधड लिहिली, प्रकाशकांनीही सपोर्ट केलं लिहायला आणि आम्हाला त्याचा खूप आनंद झाला कारण ती पुस्तकं पुढे विद्यार्थ्यांना उपयोगी ठरली. आमच्या सरांनीही त्याच्यावर धीर दिला त्यामुळे हे सगळं घडून आलं. आपल्या आयुष्यात असतं ते आपलं भाग्य असतं, आपलं आपण भाग्यवान. बरोबर. आता तुमच्या लेखनाकडे वळते. तर कथा एका शर्यतीची पुस्तकामध्ये तुम्ही भारत आणि चीन या 2 देशांमधील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं चित्रण केलंय. अर्थात संभाव्य महासत्तांची तुलनात्मक चिकित्सा म्हणू शकू आपण. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे, तर त्याबद्दल सांगा ना. हो, आता काय आहे की तसं बघायला गेलं तर चीनवरती कधी परकीय आक्रमण झालं नव्हतं पण त्यांच्याकडे जी राजशाही होती
त्या राजेशाहीने जनतेला सतत लुबाडलेलं होतं. आणि 1949 मध्ये म्हणजे 1 ऑक्टोबर 1949 रिपब्लिक ऑफ चायना जाहीर झालं. म्हणजे त्यांनी काम करायला सुरुवात केली माओ त्से-तुंगनी. आणि आपल्याकडे 47 मध्ये आपण ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झालो. तर 2 वर्षाचा फरक होता. पण आपण जेव्हा प्रगतीला सुरुवात केली तेव्हा आपल्या बरोबरची जी काळजीची आणि अडचणींची गाठोडी होती ती सगळी सारखीच होती, की अज्ञानी जनता, शेतीच्या क्षेत्रातला अतिशय वाईट अवस्था, लोकांना काय म्हणायचं रूढींचा पगडा असणं, भांडवलाची कमालीच्या बाहेर गरज असणं, तंत्रज्ञानात प्रगती नसणं, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जवळजवळ काही नाही अशी अवस्था असणं. या बिंदू नंतर भारताने आणि चीनने प्रगतीला सुरुवात केली. इथे अतिशय महत्वाचा मुद्दा हा आहे की आपला जो पहिला पंतप्रधान आहे जवाहरलाल नेहरू, त्यांचं जे विजन होतं, त्यांचं जे ड्रीम होतं आणि त्यांना रशियाबद्दल असलेलं कमालीचं आकर्षण, याची नोंद घ्यायलाच पाहिजे आपल्याला. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी रशियाला भेट दिली होती आणि तिथे त्यांनी एक बघितलं होतं की रशियामध्ये कुणी उपाशी नाही आणि आर्थिक विषमताही नाही, पण तिथे स्वातंत्र्य नाही लोकांना. आणि त्यांना आश्चर्य वाटलं होतं की कम्युनिस्ट पक्षाचे अतिशय वरिष्ठ अधिकारी आणि कामगार यांच्या पगारामध्ये फारसा फरक नाही, हे काय आहे. पण स्वातंत्र्य नाही ही गोष्ट त्यांना डासत होती आणि त्यांनी डेमोक्रॅटिक सोशलिझम आपल्या इथे आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लोकांचं स्वातंत्र्य तर टिकलंच पाहिजे पण आर्थिक विषमता नको, असं काहीतरी ते चित्र होतं. आणि त्याच्यानंतर आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. म्हणजे ते मॉडेल मानलं आपण आणि त्यानुसार खाजगी क्षेत्र आणि सामाजिक म्हणजे सरकारी मालकीचं क्षेत्र अशी 2 क्षेत्र आपण चालू ठेवली काम करण्यासाठी. पण इथे लक्षात ठेवायला पाहिजे की जवाहरलाल नेहरूंचं खूप मोठं योगदान हे आहे की त्यांनी लोकांच्या स्वातंत्र्याची कदर केली. हजारो लोक त्यांच्या प्रेमात होते आणि त्यावेळेला त्यांनी जर म्हटलं असतं की ते डिक्टेटर होतील तर ते झाले असते, पण ते त्यांनी कधीही केलं नाही. भारताच्या लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. या उलट चीनमध्ये त्यांनी पूर्णपणे कम्युनिझम आणलं. आणि आम्ही अभ्यास करत असताना अर्थशास्त्राचा आम्हाला मॉडेल्सचा एक पेपर असतो, त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती करत असताना तुम्ही काही प्रतिमान म्हणजे मॉडेल्स बघत असता आणि काही व्हेरिएबल्स आणि काही अनव्हेरिएबल्स यांच्यावर काम होत राहून तुमची डेव्हलपमेंट होत असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही पहिली गुंतवणूक करायची, त्याचा परिणाम होऊन कुठल्या क्षेत्रात गरज निर्माण होईल, तिथे आणखी लोक गुंतवणूक करतील आणि ती डेव्हलपमेंट होत राहते. तर हे आमचं मिश्र अर्थव्यवस्था आहे, आपण मॉडेल स्वीकारलं होतं. पण चीनचं जे मॉडेल आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. त्याचा अभ्यास करत असताना असं आढळलं की राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे कम्युनिझम पूर्णपणे, पण आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था स्वीकारली. आता बाजाराधिष्ठित म्हणजे काय की खाजगी क्षेत्राला अनेक सवलती दिल्या गेल्या, परकीय भांडवलाला खूप मोठ्या प्रमाणात वेलकम केलं त्यांनी आणि त्यांची ही जी मॉडेल त्यांनी केलं त्यामुळे निर्णय हे जो राष्ट्राध्यक्ष होता तो घेत राहिला आणि त्याचा परिणाम दोन्ही देशांमधल्या नागरिकांवर झालेला आहे. भारतीय नागरिकांना मिळालेल्या सवलती, त्यांना आलेल्या अडचणी आणि एकूणच प्रगतीचा जो दर ठरला आहे तो भारताचा आणि चीनचा दर, तिथल्या लोकांनी जी किंमत मोजली प्रगतीची, ती किंमत त्यांच्या स्वातंत्र्यावरची आलेली बंधनं आणि एकूणच त्यांची आर्थिक वेगानं झालेली प्रगती, हे वेगवेगळे मॉडेल्स निवडल्यामुळे झालेले आहेत. याचा अभ्यास करत असताना मला अतिशय महत्वाची गोष्ट इथे सांगायची आहे की एक माओ ज्यांनी कम्युनिझमचा पाया रोवला चीनमध्ये ते आणि देंग झियाओपिंग हे 2, की देंग यांनी तर औद्योगिक क्रांतीला सुरुवात केलेली आहे चीनमध्ये आणि जी काही त्यांची आर्थिक प्रगती झाली ते त्यांनी स्वीकारलेल्या धोरणांमुळे. तर त्यातल्या एका धोरणाबद्दल आता खूप चर्चा चाललेली आहे की 1 कुटुंब 1 मूल हे त्यांचं जे फॅमिली प्लॅनिंगचं सूत्र होतं आणि प्रचंड लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काही वेळेला त्यांना दडपशाही करावी लागली, पण त्याचे परिणाम त्यांनी पुढे भोगलेत 2013 नंतर आणि आज चीनला अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे. पण हा जरी मुद्दा असला तरी आर्थिक प्रगती देंग यांनी झपाटणी करण्यासाठी पायाभूत सुविधा म्हणजे पायाभरणी केली. आणि इथे आणखीन एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे, देंग यांनी शास्त्रीय प्रगतीला खूप महत्व दिलं. ते असं म्हणतच असत की तुम्ही पक्षाचा सभासद करून घेत असताना त्याला कम्युनिझम किती आवडतंय, त्याने किती त्याच्याबद्दल अभ्यास केल्याच्या पेक्षा त्यांचं एक वाक्य खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे की मांजर उंदीर मारतं की नाही ते बघा.
तुमची प्रगती या व्यक्तीला तुम्ही तुमचा सभासद करून घेतल्यानंतर होणार आहे की नाही देशाची, हे महत्वाचं आहे. आणि इथे पुढच्या काळामधली एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हु जिंताओ, वेन जियाबाओ किंवा हे दोघंही इंजिनियर, त्यांच्या आधीचे चियान जेमिन, जे जेमिन नंतर जेमिन आले, त्याच्यानंतर हु जिंताओ आणि वेन जियाबाओ आले, आणि हे सगळे जण इंजिनियर आहेत बेसिकली. आणि संपूर्ण शिक्षणाचा जो त्यांनी बेस घातला तो गणित आणि शास्त्र या दोन विषयांना प्राधान्य देणारा. त्यांच्याकडे ह्युमॅनिटीज वगैरेला अतिशय कमी महत्व होतं. आणि त्यामुळे आर्थिक प्रगती होत असताना त्यांना कधी इंजिनियर्स आणि तंत्रज्ञानची चणचण फार प्रमाणात भासली नाही. आणि संपूर्ण कम्युनिझम असल्यामुळे जे स्ट्रक्चर त्यांचं होतं त्यामुळे कामगार इकडून तिकडे नेण्यासाठी, त्यांना काम संपल्यानंतर परत त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी विशिष्ट पद्धती त्यांनी अवलंबल्या होत्या. आणि त्यासाठी कामगारांनी 14 तास काम केलेलं आहे त्या काळातल्या. आपण त्यांची आर्थिक प्रगती बघतो तेव्हा आज जे अतिशय उच्च पद्धतीचं जे लिव्हिंग स्टँडर्ड जनतेकडे आहे ते बघून आपल्याला असं वाटतं की अरे वा काय छान, मस्त त्यांचं सगळं आहे. पण त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी जे भोगलं त्याची नोंद आपण घेत नाही. याच्या उलट भारतामध्ये आपण लोकशाही मूल्य पाळली, 18 पगड जातीची लोक, विविध प्रकारच्या संस्कृती, आणि असं सगळं असताना सुद्धा आपणही प्रगती केली. व्यक्ती स्वातंत्र्य टिकवूनही आपण सगळ्यांना बरोबर घेऊन प्रगती केली. स्पीड कमी आहे मान्य आहे, पण आपण लोकशाही टिकवली. प्रवासी चीनला जातात किंवा मी काही लोकांचे इंटरव्ह्यू घेतले हे पुस्तक लिहायच्या आधी, आणि त्यावेळेला त्या लोकांनी मला असं सांगितलं की चीनमध्ये माणसं तुमच्याशी आपण बोलत नाहीत, कुठेतरी दडपण आहे हे लक्षात येतच. आणि इथे आणखीनही एक गोष्ट सांगायला पाहिजे की सतत कोणीतरी हुकुमशाह तुमच्या डोक्यावर असल्यामुळे सामान्य लोकांमध्ये काही गुण हे आपोआपच आलेले आहेत की अत्यंत वक्तशीरपणा, काम हे झालंच पाहिजे, जर काम झालं नाही तर त्यांची कुठेही रवानगी होऊ शकत होती. आणि ते पिढ्यानी पिढ्या होत गेल्यामुळे या गोष्टी घडत राहिल्या. म्हणजे माझी मैत्रिणीचा मी इंटरव्ह्यू घेतला आहे पुस्तकासाठी, तिने सांगितलं शांघायला ती राहत होती, एकही दिवस तिच्या घरात काम करणारी बाई उशिरा आली नाही. आल्यानंतर तिने एकदाही गप्पा मारण्यात हे ते करण्यात वेळ घालवला नाही, दिलेलं काम करायचं. मग आता तिला कळलं होतं की ही बाई काही कुठे जाऊन सांगत नाही, मग थोडंफार बोलायची आणि जायची. आता त्यांनी जो का फॅमिली प्लॅनिंग संदर्भात जे काही धोरण अवलंबलं, एक कुटुंब एक मूल, तर मी डब्लिनला असताना एका शॉपिंग मॉलमध्ये मी तिथे बसले होते आणि एक चिनी बाई माझ्या शेजारी बसली होती. साधारणतः एक वयाच्या मायका इंग्लिश येत असेल तर एकमेकीची बोलतात, जगात कुठेही जा. तर त्या बोलत होत्या आणि त्यांच्याजवळ त्यांच्या तरुण मुलीने तिचे 2 मुलगी आणून सोडले आणि लुक आफ्टर म्हणली, ती निघून गेली. ती आयरिश सिटिझनशिप मुलीने घेतलेली होती तिथे आल्यानंतर. तर ह्या बाईंना इतका आनंद झाला होता. मला तिने 3-4 वेळा सांगितलं, हे बघ माझे 2-2 नातू, 2-2 नातू. क्षणभर मला कळलं नाही 2 नातू असणं काय विशेष आहे. आणि मग लक्षात आलं की ह्या बाईला एकच मूल ठेवायची परवानगी होती आणि कदाचित दुसरं मूल घेतलं असेल आणि काही अबॉर्शन कंपल्सरी झालं असेल तर आपल्याला माहित नाही ती गोष्ट. पण आज ती आनंदाने मला 3-3दा सांगते, हे बघ माझे 9 नातू. त्या फॅमिली प्लॅनिंगच्या पॉलिसीचा सामान्य स्त्रियांवरती काय परिणाम झाला असेल. म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही दिलेली किंमत आपण लक्षात घ्यायला हवी. आणि आज ज्या लोकांच्या मुलाखती घेतल्या त्यात एका चिनी मुलाची मी मुलाखत घेतली होती की चिनी मुलगा तरुण, तर मी विचारलं मग आता तू चिनी मुलीशी लग्न करशील का. त्याची ते स्पेनिश मैत्रीण होती. तो म्हणला, हे बघ आमच्याकडे बाकी सगळं आहे पण सोशल सिक्युरिटी स्कीम सगळ्या चांगल्या नाहीयेत. आणि आमचे आई वडील शहरात कामं करत असतात 14 तास, तर साधारणपणे खूप कुटुंबातले मुलं गावाकडे आजी आजोबांकडे पाठवले जातात. मला पण माझ्या आजी आजोबांनी मोठं केलंय, त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे माझ्या आजी आजोबांना बघायचं. तसे चिनी मुलीशी मी लग्न केलं तर तिच्याही आजी आजोबांना आम्हाला बघावं लागेल. हे पार आहे जास्त, त्याच्याने फॉरेनरशी लग्न करेल असा एक विनोदी प्रकार मला तिथे अनुभवायला आला. हे पुस्तक लिहित असताना मला खूप मजा आली कारण मला खूप लोकांशी बोलायला मिळालं, मी बोललेच आणि खूप वाचायलाही मिळालं. त्यामुळे मी एन्जॉय केलं हे पुस्तक. अरे वा, किती विस्तृत तुम्ही त्याच्यात दिलंय सगळं, छान. हो. जागतिकीकरणामुळे बदललेला माणसाचा पैस आणि त्या अनुषंगाने बदललेली त्याची स्वप्न किंवा सामान्य माणसाचं भावविश्व, त्याचे संघर्ष हे तुम्ही तुमच्या कथासंग्रहात उलगडून दाखवता. तर त्या अनुषंगाने कथा लेखनाची काही मूलभूत तत्व तुम्ही आम्हाला सांगू शकाल? कथा ही अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलेलं एखाद्या माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्य
किंवा त्या समाजाची वैशिष्ट्ये, जगण्याचं एखादं विशेष बदल, असं तुम्ही आकाशामध्ये वीज झटकन चमकून जावी इतक्या पद्धतीने बांधेसूदपणाने तुम्ही काही सांगत असता. आणि एक खरं बोलायचं तर तत्व असं काही नाही, जो विचार सुचतो तो तुम्ही किती समर्थपणे तुमच्या तयार केलेल्या कॅरेक्टर्सच्या मधून, निर्माण केलेल्या वातावरणामधून तुमच्या वाचकांपर्यंत पोहोचवता, हे महत्वाचं असतं. आता माझी वास्तव या कथासंग्रहामध्ये नांदी ही कथा मी लिहिली त्या काळामध्ये असं लक्षात आलं होतं माझ्या, की ज्या वेळेला तांत्रिक प्रगती होत राहते, नवीन मशिनरी येते, नवं तंत्रज्ञान येतं, तेव्हा आधीचे लोक जे काम करणारे असतात त्यांना काही ना काही कारणाने कामापासून दूर व्हावं लागतं. त्यांना कॉम्पेन्सेशन जरूर दिलं जातं, पण लगेच आता ज्यांची 50शी आलेली आहे त्यांना नवं तंत्रज्ञान शिकायचं आणि दुसरीकडे जॉब करायचा हे अवघड जातं. पण हे अपरिहार्य आहे. नांदी या कथेमध्ये मी त्याचं चित्रण केलेलं आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये नवीन पॅटर्न आलेला आहे आणि तो पॅटर्न आलेला असताना एक गोष्ट बघा, लक्षात ठेवायला हवी की कामगार आहेत, कामगारांची युनियन आहे, पण मिडल लेव्हलचे जे मॅनेजमेंटचे लोक असतात त्यांची युनियन नसते आणि बरेच वेळा त्याचा फटका या लोकांना अचानक नोकरीतनं काढून टाकण्यात होत असतो. आणि नांदीमध्ये ज्या वेळेला असे चेंजेस होत असतात त्यावेळेला ही जी मुलगी आहे, मेन कॅरेक्टर, प्रोटॅगॉनिस्ट, ती त्याच्या मित्राला सांगत असते, खुश होऊ नकोस तू, तुला प्रमोशन मिळालं म्हणून. आत्ताच्या बदललेल्या वातावरणामध्ये काय काय घडतंय त्याची नोंद घे आणि तुझ्या लक्षात येईल की संपूर्ण समाजातच संपूर्ण उलथापालथ होते, तुला केव्हा करते नेम नाही, बी केअरफुल. आणि ही आताच बदल होण्याची नांदी आहे ती कथा. आणि त्याच्यानंतर कवडसे या कथासंग्रहामध्ये मी लटके न बोली जे ही जी कथा लिहिली, ती शेअर मार्केटमध्ये आजकाल तरुण मुली ज्या शिकलेल्या आहेत किंवा ज्यांना कमालीच्या बाहेर आकर्षण आहे त्या तिथे इन्व्हेस्टमेंट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर अशीच ही एक तरुण मुलगी आहे आणि ती एका जो दलाल आहे त्याच्याकडे, दलाल म्हणजे ब्रोकर, दलाल म्हटल्यानंतर मराठीमध्ये त्याचे अनेक अर्थ होतात, पण ब्रोकर म्हटल्यानंतर मला वाटतं पटकन नीट चांगलं समजेल. त्या ब्रोकरकडे ते काम करते आणि स्वतः इन्व्हेस्टमेंटचे काही निर्णय घेऊन करत असते. आणि तिला असं आढळत असतं की तिचं जजमेंट, तिचं वाचणं, तिचं काम करणं हे तिच्यासाठी जरी महत्वाचं असलं तरी तिथे असणारे जे पुरुष आहेत ते अजून खूप मागच्याच काळातले आहेत. तिचं दिसणं, तिचं हसणं, तिचे कपडे हे सगळं ते बघत असतात आणि ती काय फारशी आकर्षक नाही. म्हणजे मग तिचं लग्न काय नको बाबा, घरी लग्नाचा तर जोर चाललेला असतं की तू लग्न कर, लग्न कर, वय वाढलंय. आणि ती सांगत असतं की नाही, मला माझं काम महत्वाचं आहे. ते म्हणते जर मला कोणी आढळलं तर ठीक आहे, पण तिचे गुण, तिची बुद्धिमत्ता, तिची धाडस, रिस्क घेण्याची तिची तयारी, यापेक्षा सुद्धा लोक अजूनही मागच्या काळातलेच पुरुष आहेत ही 3 पायाची एक प्रकारे शर्यत चालली. बायका बराबर निर्णय घेतायत, शिकतायत, पुढे जात आहेत. जोडीदार तसे मिळतीलच असं नाही. आणि म्हणून ही तिला भेटायला येणाऱ्या मित्राला म्हणत असते की तू तर खोटं बोलू नको, नेमकं तुला काय पाहिजे, पैसा हवा असेल तर तू नुसता घेऊन जा, पण तुला खरंच माझ्यात इंटरेस्ट असेल तर आपण राहू. जे हा जो बदल आहे समाजामध्ये त्याची नोंद घ्यायला हवी, म्हणून मी ती कथा लिहिली. आपण टीव्ही मध्ये अनेक वस्तूंच्या जाहिराती बघत असतो, म्हणजे अगदी खाद्यपदार्थांच्या जाहिराती असतात, घरातलं फर्निचर असतं किंवा त्या टीव्हीतल्या जाहिरातीत मधल्या सुंदर सुंदर आया सुद्धा असतात की त्या किती आकर्षक, छान दिसणाऱ्या आया. आणि घरातली आई कसली, ती काय साडी नेसते, काय कपडे घालते, रागवली की तारस्वरात ओरडते, अरे नको रे बेटा असं करून, असं काही बोलत नाही, काही नाही. याचा परिणाम मुलांवर निश्चितपणाने होत असतो. आणि मुलं गरिबाघरची असतील तर त्यांचं असं स्वप्न असतं की असं घर मला हवं, हे असे खाण्याच्या ज्या वस्तू आहेत ते काय बिस्किट दाखवतायत, मग हा सूपचा प्रकार आहे, हे मॅगी याचं वेगळं आहे, आमच्याकडे तर असं काहीच करत नाहीत कधी. आणि हे जी ओढ आहे, या ओढीतनं काही मुलं घरातनं सरळ सरळ दारिद्र्याला कंटाळून किंवा जो काही साचेबंदपणा आहे त्याला कंटाळून, ज्यांच्या मनामध्ये ईर्ष्या आहे, काही नवं जगण्याची स्वप्न आहेत, ती मुलं 10-12 वर्षाची झाली की घरातनं पळून जातात. म्हणजे मार्केट या कथेमध्ये मी याचा संपूर्ण वापर केलाय स्ट्रक्चर म्हणून. आणि हा जो मुलगा आहे तो पोलिसांनी अर्थात त्याला पकडलाय रेल्वे स्टेशनवर इकडे इकडे हिंडत असताना, आणि त्याला आणतात वसतिगृहामध्ये, मुलं जिथे सांभाळतात तिथे. तर त्या बाईंना तो सांगतो तसं काय मी गरीब नाही की माझ्याकडे अमुक आहे तमुक आहे तमुक आहे तमुक आहे. तर हा सगळं खोटं बोलतोय हे त्यांना कळत असतं, पण आता ह्याच्यावर उपाय काय. पण आता त्या मुलाचे फोटो काढल्या पाहिजे, ती मुलगी आहे अर्थात, फोटो काढल्या पाहिजे, टीव्हीवर जाहिरात दिली पाहिजे, कोणी बघितली तिचे आईबाप तिला घेऊन जातील, तसा प्रयत्न करतात आणि मग त्यांना अप्रोच होतात
तर तेव्हा यांना घरी घेऊन जात असताना तिथे सोडताना ज्या सोशल वर्कर आहेत त्यांना तीव्र त्याने वाटतं की या जाहिराती करणाऱ्या लोकांनी सुद्धा जरा असंही दाखवा की आम्ही नुसता तुम्ही 100 रुपयाची गोष्ट विकली, 1 रुपया आम्ही गरिबांसाठी खर्च करतोय, त्याच्यापेक्षा त्यांनाही आम्ही काही दिवस चांगल्या सुखसोयी देऊ असं सांगितलं तर काय होईल. खरंच खूप बदल होतील. अशी ती म्हणजे मार्केट ही कथा आहे. आणि आतंक ही जी कथा आहे ती पूर्ण शेअर मार्केटवर बेस्ड आहे. की काय वेळी शेअर मार्केटमध्ये खूप वेळा थापेबाजी चालते किंवा एखादा शेअर मुद्दामच वर न्यायचा 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 लोक अपेक्षेने, म्हणजे मी म्हणलं शेवटी मानवी स्वभाव, मला नफा मिळणार आहे बघा, शेअर वाढतोय, तो कोण वाढवतोय, काय चाललंय याचा विचार न करता अनेक बनचुके त्याच्यामध्ये बराबर पैसा गुंतवून टाकतात. इथे या कथेमध्ये मी एक पेर अशी घेतली की ते साठीला निवृत्तीला आलेले आहेत, ते त्यांचं प्रॉव्हिडंट फंड, कोणीतरी मित्र त्यांना सांगतो अरे तू नाही माझ्यावर विश्वास ठेव, कर गुंतवणूक, आणि तो ते गुंतवणूक करतात. आणि त्याच्यानंतर जे सटोडी आहेत त्यांना माहितीये केव्हा शेअर पाडायचा आहे, ते ताबडतोब त्यांच्याकडचे शेअर एक गठ्ठा विकून टाकतात, भाव पडतो आणि या माणसाचं नुकसान होतं. तर तो म्हणतो हा आतंकवादच आहे एक प्रकारे. मुलगा निदान नाही तरी पैसा सांभाळेल, पण इथे माझ्याकडे माझा पैसाच नाही, आता माझं काय होणार आहे. हा एक प्रकारे आतंकवाद झाला माझ्या बाबतीतला. अशी ती कथा होती माझी. आणि डालान या पुस्तकामध्ये सामाजिक बदल या संदर्भामध्ये मी बुद्ध हसतो आहे ही कथा लिहिली. तर बुद्ध हसतोय म्हणजे काय की ज्यांना तुम्ही आज डाऊन ट्रॉडन पीपल किंवा ज्यांना आपण म्हणतो की ते गरीब आहेत, अस्पृश्य काही वेळा राहिलेले आहेत, त्यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आणि त्या पथावरती ते चाललेले आहेत. त्यांचं आंबेडकरांनी त्यांना सांगितलंच आहे शिक्षा, तुम्ही शिक्षण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर या घरातला जो मोठा तरुण मुलाचा बाप आहे तो म्हणतो की हो मी शिकलो, मी संघर्ष केला, मी संघटित झालो आणि तुला मी शिकवलंय. हा मुलगा शिकत असताना त्याला मदत मिळालेली आहे, त्याचं इंग्रजी त्याच्या बाईने खूप सुधारून घेतलंय, त्याला शिक्षणात खूप मदत मिळाली, तो चांगल्या मोठ्या कंपनीत नोकरीला लागलाय आणि त्याला आता त्याचे आई वडील जुने, सगळं जुन्या वस्तूंचं प्रेम असणार आहे. म्हणजे त्या कथेमध्ये मी एक संदर्भ असा दिलाय की मित्र इच्छे असतात म्हणून तो बिस्किटांचे पुडे आणतो, तर आईने घरातल्या कबशा आणलेल्या असतात आणि एकाच पुड्यातले बिस्किट दिले असतात. म्हणतो आई मी तुला एवढी बिस्किट दिली, ते माझे फॉरेनचे मित्र आहेत, अशी विविधता द्यायची असते, नवीन कप बशा आणल्या त्या का नाही वापरायला काढल्यास. आणि शांतपणे सांगते अरे फुटल्या म्हणजे पुन्हा नाही का आणायला लागणार. म्हणतो आई फुटल्या तर आणू, पण आता मित्रांसमोर त्या का नाही वापरल्यात. ते हे बदलायला काळानुसार बदलत नाहीत, जरी ते शिकलेत, संघटित झालेत, संघर्षाला तयार आहेत, तरी हा बदल त्यांच्या लक्षात येत नाही की श्रीमंती दाखवायची, श्रीमंती दाखवायची, आपण आहोत त्याच्यापेक्षा वरचे आहोत असं लोकांना दाखवायचं. आणि हा मुलगा जेव्हा दुसरीकडे राहायला जातो तेव्हा आईला ते त्याचं ते दुधाचं कपाट, त्यातल्या त्या फळ्या सगळं तसं बांधून ठेवलेलं असतं की तिथे जाऊन व्यवस्थित इकडे तिकडे लावायचं, एकदा बघितलेली असते जागा म्हणून. मुलगा म्हणतो नाही तुम्ही इथेच राहायचं, माझ्या तिथे तुम्ही नको. आणि हे काय आहे, त्यानंतर ते बुद्धासमोर उभे असताना त्यांना वाटतं की बुद्ध आपल्याकडे बघून हसतोय की हे काय आहे बघ, नीट बघ. ती कथा होती माझी. जिंदगी नामा ही डालांमधली एक कथा आहे. तर त्या कथेमध्ये आता सायन्समध्ये इतकी प्रगती झालेली आहे, स्पर्म घेऊन तुम्ही बेबी मध्ये हे करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला चॉईस मिळू शकतो. तुम्हाला जर वाटलं की गोरोपान मूल हवं, काळेभोर केस, दाट केस हवेत, उंच हवं, काय तुमच्या अपेक्षेप्रमाणे, म्हणजे असं मी म्हणणं एक डिझाईन नुसार बेबी मिळू शकेल अशा लॅबोरेटरीज मध्ये सोयी, इतकी ऍडव्हान्समेंट आहे. आणि ही बाई स्वतः शास्त्रज्ञ आहे, ती तसं मूल घेते, ते मूल अतिशय बुद्धिमान आहे. तर इथं तिला त्या मुलाच्या शाळेतनं बोलावणं येतं प्रिन्सिपॉलकडनं. त्या मुलांची, हुशार मुलांची शाळा वेगळीच आहे. प्रिन्सिपॉल म्हणतात अहो तुमचा मुलगा जो आहे त्यांनी काय केलंय बघा ना, त्यांनी त्याच्या वहीमध्ये खूप चित्र काढलेत पुरुषांची सगळ्या, आणि त्या कोणाच्या अंगावर कपडे नाही येत, तो प्रश्नचिन्ह करत गेलाय आणि म्हणते यातला माझा बाप कोण, माझा बाप कोण, माझा बाप कोण. म्हणजे ह्या मुलांना आपलं ओरिजिन काय आहे हे शोधण्याची अत्यंत गरज आहे. आणि त्यांनी याहीपेक्षा त्याच्या मनातला राग उत्पन्न केले आहे जो झालाय. शेवटी त्याच्या लक्षात येतं की आपण म्हणतोय की महाभारतामध्ये 100 मुलं जन्माला घातली आणि तेव्हा हे तंत्रज्ञान खूप प्रगत झालं होतं. मग हे तंत्रज्ञान मधल्या काळात कुठे गेलं. त्याच्या मागे हेच असेल की जन्माला येणारं मूल जर आपलं मूळ काय आहे शोधत राहिलं आणि त्याचं प्रगती त्या तिथेच राहत असेल आणि त्याला आपण वाढवण्याची किंमत नसेल, त्या तंत्रज्ञानाचा काय उपयोग. आणि जिंदगी नामा हा काय आहे, वेगळा आहे, म्हणून ती कथा तशी लिहिली गेली. खूप छान.
आणि आयटीच्या क्षेत्राबद्दलची एक कथा लिहिली. त्या क्षेत्राबद्दल आज जगामध्ये गरीब देश खूप आहेत, तिथेही हुशार मुलं आहेत, तेही बाहेर जाऊन शिकतात, आपल्या देशात परत येतात आणि प्रोजेक्टवर अत्यंत कमी पैशात काम करतात. तुमच्या देशातला एखादा प्रोजेक्ट तुम्हाला सांगण्यात आलेला आहे की हे मला करून दाखवा, अवघड आहे, तरी जिद्दीने तुम्ही का करता ते छोटं काम, का तो मोठा प्रोजेक्ट यावा, सगळ्यांना नोकऱ्या मिळतील, सगळं चांगलं होणार म्हणून, आणि तो प्रोजेक्ट गरीब देशातली गरीब मुलं घेऊन जात आहेत. ही स्पर्धा आहे आणि त्यामुळे हात टेकलेले आहेत आपल्या लोकांनी तिथे. अशा तऱ्हेची अनेक मुद्द्यांवरती मी कथा लिहिलेल्या आहेत. तुमची 4 अनुवादित पुस्तकं आहेत, तर अनुवाद प्रक्रियेबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल. हो, अगदी जरूर. पहिलं जे मी काम केलं ते सामाजिक चळवळी आणि सरकार, ते काम करत असताना मला स्वतःला सुद्धा असं वाटत होतं की सामाजिक चळवळ का घडते, आजपर्यंत आपण कधीही याच्यावर विचार केला नाही. म्हणजे मुंबईतली गिरणी कामगारांची जी चळवळ आहे, त्या चळवळीबद्दल आपण फक्त ती चळवळ झाली, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि ते निघून गेले, म्हणजे मुंबईतून दुसऱ्या उद्योगात गेले किंवा त्यांच्या मूळ गावी परत गेले. तर त्याच्या मागचं लॉजिक नेमकं काय घडलं, राजकारण कसं असतं, आणि दिल्लीमधली सत्ता सुद्धा मुंबईत घडलेल्या या चळवळीमध्ये काय एवढे हस्तक्षेप करत होते, याचं सगळं मला वाचायला मिळालं. आसाम मधली चळवळी किंवा राम जन्मभूमीची, आज तिथे मंदिर झालेलं आहे, पण ही चळवळ कशी उभी राहिली, लोकांनी त्यासाठी काय कष्ट घेतले, या संदर्भातल्या अनेक गोष्टी या पुस्तक वाचत असताना, म्हणजे करत असताना मला अनुभवायला मिळाल्या. पण त्याचे तांत्रिक संदर्भ बघत असताना मात्र अनेक पुस्तकं मला रिफर करावी लागली, पण त्याच्याशिवाय ते टेक्निकल टर्म्स मला सापडत नव्हत्या मराठीत आणायला. मराठीत टेक्निकल टर्म्स इंग्लिश मधून मराठीत आणल्या, त्या जर बोलचट झाल्या तर वाचकांना ते अवघड जातं, आणि फार सोप्या झाल्या तर त्याची घट्ट वेळ निघून जाते. त्यामुळे त्या तांत्रिक गोष्टी मराठीत आणताना मला त्यावेळेला जरा कष्ट घ्यावे लागले जास्त. आणि त्याच्यानंतर मी जे पुस्तक केलं मेहता पब्लिकेशनसाठी, ते एनिमी कॉम्बॅटंट, हे मुआझम बेग यांचं पुस्तक होतं. तर त्यांच्या त्या आठवणी आहेत मेमोयर टाईप. तर हे पुस्तक करत असताना मला आवर्जून सांगायची एक गोष्ट की त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की ते लंडनला लहानाचे मोठे झाले, पाकिस्तानी फॅमिली लंडनला गेली, तिथे ते लहानाचे मोठे झाले. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण नव्हतं, कट्टर धार्मिक ते मुळीच नव्हते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये टीव्हीवर अनेक बातम्या, चेचेन्यात घडणाऱ्या घटना, अफगाणिस्तानात घडणाऱ्या घटना, काश्मीरमध्ये काय काश्मीरी लोकांचं होतंय, हे सगळं बघत असताना त्यांना वाटायला लागलं अरे मुसलमानांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे ज्याला कधी मुसलमान धर्माबद्दलची माहिती दिली गेली नव्हती, तो मुलगा जायला लागला मशिदीत, प्रार्थना करायला लागला, आणि नंतर तो कट्टर मुसलमान बनला. हा त्यांचा जो प्रवास आहे तो लेखकाने या पुस्तकात दिलाय. व्हॅनिटी बाग हा अनीस सलीम हे पत्रकार आहेत आणि त्यांचं हे पुस्तक आहे. ते पुस्तक द हिंदूच्या बेस्ट नॉव्हेलचं पुरस्कार 2013ला मिळालेलं पुस्तक आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की त्या पुस्तकामध्ये त्यांनी जे स्ट्रक्चर वापरलंय कादंबरी लिहिताना, ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. ती कादंबरी लिहित असताना मला सतत जाणवत होतं की हा लेखक अतिशय संवेदनशील आहे आणि तो त्याच्या भावना प्रत्येक कॅरेक्टर मध्ये ओततोय, आणि हे काम करत असताना मला खूप मजा आली. त्याच्यानंतर मी शेअर मार्केटच्या संदर्भातली 2 पुस्तकं, एक पुस्तक रिक्लेम युअर फायनान्शियल फ्रीडम हे पुस्तक केलं, ते अजून मार्केटला आलेलं नाहीये. त्या पुस्तकात मला गमतीदार गोष्टी अशा वाटल्या की लेखकाने सतत तुमच्याजवळ जो पैसा असेल तो तुम्ही किती योग्य तऱ्हेने वापरला पाहिजे, म्हणजे तो तुमच्याकडे साठतो, त्याची पुन्हा गुंतवणूक करता, आणि एका पॉइंटला तुम्ही असे मुक्त असता की कोणाशी तुम्हाला जास्त पत्रास बाळगण्याची गरज नाही, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जगू शकाल. पण त्या मुद्द्यावर येईपर्यंत, त्या स्थितीला येईपर्यंत तुम्ही किती काळजी घेतली पाहिजे हे लेखकाने अतिशय छान तऱ्हेने दाखवलंय, आणि कशी गुंतवणूक करत जावी याचंही फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि दुसरं पुस्तक मला अतिशय आवडलं म्हणून मी ट्रान्सलेट केलं, द बुक ऑफ वेल्थ, हे मार्क मोम्बियस यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य मला जे वाटलं ते की आज शेअर मार्केटमध्ये हजारो गृहिणी खूप अनुभव नसताना सुद्धा विलक्षण आकर्षणाने त्यात उतरतायत, अनेक तरुण सुद्धा उतरतायत, फार माहिती नाहीये त्याची. आणि ह्या पुस्तकामध्ये अगदी खोलात जाऊन शेअर मार्केटमध्ये फसवणूक होण्याच्या कशा शक्यता असतात, त्या तिथली कुठली टर्मिनॉलॉजी आहे, त्याचा अर्थ काय आहे,
गुंतवणूक करताना तुम्ही किती जोखीम पत्करली पाहिजे, कशा तऱ्हेने गुंतवणूक केली पाहिजे, स्मॉल कॅप, नंतर वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे सेक्टर्स, याच्यात कशी गुंतवणूक केली पाहिजे, असं अतिशय उत्तम मार्गदर्शन केलंय. तसंच क्रिप्टोकरन्सीचं मार्केट कसं चालतं, त्याच्यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे. ऑनलाईन तुम्ही शेअर मार्केटमध्ये घुसायचा प्रयत्न करताय, ऑनलाईन तुम्हाला सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला शेअर मार्केटबद्दल सगळं शिकवू आणि तुम्ही आमच्या मदतीने गुंतवणूक करा. अरे तुम्हाला माहिती नाहीये, हे जे प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे तो एक दिवस तुमचे पैसे घेऊन गायब होणार आहे. मग तुम्ही काय कराल. मग या संदर्भामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, असं अतिशय सुंदर मार्गदर्शन या पुस्तकात केलेलं आहे. आणि म्हणून या पुस्तकाच्या प्रेमात पडून मी त्याचं भाषांतर केलं. अशी काही पुस्तकं आहेत की तुम्हाला त्याच्यामधलं तंत्रज्ञान आणि एकूणच तळमळ अतिशय आवडते आणि तुम्ही त्याच्यावर काम करा. अरे वा, असं मी नवीन नवीन माहिती मिळते. हो, एन्जॉय केलं मी माझं काम अगदी. वा, छान. वाचकांकडून अशी काही प्रतिक्रिया मिळाली असेल तर आम्हाला सांगा ना, जी तुमच्या कायम लक्षात राहिली. अगदी एकदा काय झालं की मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं या विषयांवरती बहुतेक वेळा माझ्या कथा लिहिलेल्या आहेत. तर एकदा मला असं वाटलं की ज्या प्रेझेंट करण्याच्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, किंवा नृत्य असेल, गायन असेल, तिथे तुम्ही एकटे नसतात, तुमच्या बरोबर तुमचे साथीदारही असतात. आणि काही वेळेला एक दोन कलाकार एकत्र आले की एकमेकांना रिस्पॉन्स देणं किंवा एकमेकांच्या चुकांबद्दल लगेच चेहऱ्यावर भाव दिसणं हे सगळं घडतच असणार आहे. आणि इथे एक नाटकाचा नृत्याचा संपूर्ण संच परदेशात गेलेला आहे आणि ती जी मुलगी नाचणारी मुख्य नर्तकी आहे त्याच्यावर एक छोटी मुलगी नाचत असते आणि ती मुलगी तिची मुलगी आहे मुख्य नर्तकीची, फार लोकांना माहिती नाहीये. आणि तिथे एक तब्बलजी आहे, तब्बलजीचं आणि यांचं या मुलीचं काही प्रकरण आहे पण हे कोणाला माहिती नाहीये. आणि ते सतत त्यांच्या कार्यक्रमा चालू असताना कधी तो तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो तबला वाजवून, किंवा तिला प्रोत्साहन देतो, किंवा अशाच्या घटना घडत असतात. त्यातनं तिला असं वाटत असतं की हे नातं कायम हे असंच राहणार आहे का, आपण कलावंत म्हणून तरी कधीतरी जगायला नको का, फक्त स्त्री पुरुष असंच का बरं असावं. आणि त्यावर बेस मी ही कथा लिहिली. वाचकांच्या प्रतिक्रियेबद्दल मी बोलते. त्याच्यानंतर मी त्या व्यक्तीला ओळखत नव्हतं, त्या बाईना, त्यांनी मला रस्त्यात थांबवलं आणि त्या मला म्हणल्या ही असली काय कथा लिहिलीत तुम्ही, तुमच्या बाकीच्या कथा वेगळ्या आहेत, ही का तुम्ही लिहिलीत कथा. म्हणलं मला तो विषय आवडला आणि मी ती कथा लिहिली. पण मला नाही बाबा ती कथा तुमची आवडली, तुम्ही नेहमीच्या श्रेणी लिहित जा. अशा तऱ्हेचा फटकार सुद्धा तुमचे वाचक तुम्हाला देतात. आणि आणखीनही एक प्रतिक्रिया मला सांगावीशी वाटते. माझी एक कथा, निर्घाट ही कथा अशी आहे की ज्या कथेमध्ये अतिशय 10-12 वर्षाची मुलगी आहे आणि आई वडिलांचा घटस्फोट होतो. ह्या मुलीला दिसत असतं ह्या घटस्फोटानंतर आपला बाप पूर्ण कोलमडणार आहे, म्हणून ती कोर्टात सांगते की मला आई बरोबर जायचं नाही, मला माझ्या वडिलांकडे राहायचंय. तिला इतकं वडिलांचं काय म्हणायचं प्रोटेक्टिव्ह असते, ती त्यांच्या बरोबर राहते. आणि त्याच्यानंतर कालांतराने वडील सावरतात, ते दुसरं लग्न करतात, ही मुलगी एकटी पडते आणि ती मोठी होत असते. त्या ताणाचा तिच्यावर, आपण आईला नाकारलं, आईला आपण कधी भेटून हे सांगितलं नाही की का नाकारलं, ते आईच्या मनात काय वाटत असेल, ही तिची भावना असते. आणि ते स्वतःच ताण कमी करण्यासाठी नेहमी चॉकलेट्स खायची, वजन वाढलेलं असतं. ती सायकोलॉजिस्ट कडे जाते, तो सांगतो हे बघ तू ताण विसरून जा, तू चॉकलेट खा. ती घरी येऊन त्याला बेकाराच्या शिव्या देते, म्हणते अरे ताण विसरता येणार असतो, मी तुझ्याकडे कशाला आले असते, चॉकलेट काही खाऊ नको, चॉकलेट खाल्ल्यावर मला आनंद मिळतो, मी काही क्षण तरी सगळं विसरत असते. आणि नंतर ती स्वतःच ती अतिशय हुशार मुलगी आहे पण शिक्षण सोडलेलं आहे, ती स्वतःच एक प्रॉडक्ट तयार करते आणि त्याच्यावरती घरात काम करणाऱ्या बायकांची तुम्हाला गरज असेल तर आम्हाला तुम्ही अप्रोच व्हा, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारच्या सोया देणाऱ्या यांची कामगारांची सोय करून देतो. असं तो प्रोजेक्ट तयार करताना जे काही तांत्रिक माहिती लागते ती तो एक मुलगा तिला पुरवठा करत असतो आणि तिला तो आवडायला लागतो, त्यांचा संबंध येतो. आणि एकदा तो तिला म्हणतो की तू किती ग प्रेमासाठी भुकेली आहेस, सतत तुला माझ्याबद्दल पॉझिशन आहे आणि तो ते पॉझिटिव्हनेस इतका तुझा वाढलेला आहे की मला आता तुझा राग यायला लागलाय. तुझ्या ऐवजी ती बघ, ती पण माझ्या आयुष्यात आली, ती प्रौढ असेल पण तिचं ती अशी मला पकडून नाही ठेवत, ती मला मोकळं सोडते. आणि ते असं प्रेमात सुद्धा तिला असं एक वाटत असतं की तुझं माझा आशीर्वाद येशील माझ्याकडे, ते किती समजूतदार आहे बघ.
आणि ती बघते त्याच्याकडे, तिला भयंकर धक्का बसतो की ती तिची आई आहे. आणि तिला इतका शॉक बसतो, ती आईला फोन करते त्या दिवशी कित्येक वर्षांनी, ते म्हणते मला अमक्या ठिकाणी भेटायला ये. आणि तिथे ती सांगते तिला की हे असं असं घडलं. आणि मग आईला खूप वाईट वाटतं. आणि म्हणते नाही, मला माहित नव्हतं हे काही, मी एकटी पडलेली होते या वयात, मी बेशुद्ध पडले घरात, तरी डायबिटीसची बाई मी, कुणीतरी आधाराला हवं. हा मुलगा खूप चांगला मला मदत करायचा, म्हणून मी त्याची जवळ गेले. तर ती कल्पना बघते मुलगी, ते म्हणते मी तुम्हाला दोघांवर खूप प्रेम केलंय, मला तुला कधीतरी हे सांगायचं होतं, पण ह्या पद्धतीने सांगावं लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. आणि ते मुलगी तिथून बाहेर पडते. या कथेसाठी मला अनेकांनी असं सांगितलं की ही कथा वाचल्यानंतर आम्ही खूप अस्वस्थ झालो. आणि अशी घटना घडते आणि त्या मुलीवरती अशा तऱ्हेचं ताण असतात हे बघून आम्हाला अतिशय अस्वस्थपणा आला. म्हणून तुम्ही ही कथा खूप चांगली लिहित असं आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो. ज्यांची भाषा ही समीक्षकापेक्षा नक्कीच वेगळी असते, तंत्रज्ञान काही नसतं, तर ते रोखठोक सांगत असतात काय असेल ते. आणि आणखीन एक प्रतिक्रिया खरोखरच सांगण्यासारखी आहे. माझ्या एका कथेमध्ये मी असा उल्लेख केला होता की ते रत्नागिरी सारख्या ठिकाणी गेलेत, तिथे त्यांना इंटरनेट जे वायफाय नाही, काही नाही, मिळत नाही, ते फोटो काढायला बघते. तर एका वाचकाने मला कळलं मोबाईलवरनं फोटो काढताना हे असलं काही लागत नाही, तुम्हाला माहिती नाही का, त्याच्यात ही असते पॉवर बँक, ते सुरू करून सगळं काही करता येतं, काय म्हणताय तुम्ही. वाचक अतिशय बारकाईने वाचतात आणि तुम्हाला किती छान प्रतिक्रिया वेगवेगळ्या आणि ते आवर्जून सांगतात बरं तुम्हाला. वा, छानच. अर्थशास्त्राचं अध्यापन असेल किंवा कथालेखन, कादंबरी लेखन असेल, अनुवाद असेल, तर भाषा शिक्षण हे महत्वाचंच आहे नाही का. तर त्याचं महत्व तुम्ही कसं अधोरेखित कराल? भाषा ही तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्वाचं साधन आहे. आणि त्यामुळे ज्यांची भाषा चांगली असते ते त्यांचे विचार, त्यांच्या भावना, इव्हन त्यांची संस्कृती सुद्धा घट्टपणाने पकडून ठेवून ती दुसऱ्यापर्यंत पोहोचवतात. आणि त्यामुळे भाषा त्यांची निघून जाते, जी वापरली नाही तर ती जाणारच आहे. अशा अनेक भाषा जगातून नष्ट झालेल्या आहेत. पण भाषा ज्याची उत्कृष्ट आहे, त्याच्या जवळ आहे, तो चटकन दुसऱ्याशी जोडला जातो आणि त्याला काय म्हणायचं आहे ते चटकन सांगून मोकळाही होऊ शकतो. आता इथे मला एक आवर्जून सांगावं असं वाटतंय. आज आता तुम्ही आदित्य बघितलात आमचा, माझा नातू, तर त्या मोबाईल, ही सगळी मुलं मोबाईलच्या इतकी प्रेमात आहेत की अनेक वेळा असं घडतं की आमच्याकडे कोणीतरी येणार असेल, मी आदित्यला म्हणते आदित्य मी तुझी त्यांच्याशी ओळख करून देणार आहे, तू थांब. मी ओळख करून देते. आदित्य हा माझा नातू कॉलेजला आहे वगैरे, नुसतं हॅलो हाय, मी निघतो. अरे आदित्य काहीतरी बोललं पाहिजे माणसाशी, किंवा का तुम्ही काय करता, तू काय करतो, असं बोल. की संवाद ज्याला म्हणतात दोन व्यक्तींमधला, हे सतत मोबाईल वापरत असल्यामुळे, सतत काहीतरी कॉम्प्युटरवर करत असल्यामुळे ही लोक पूर्ण वाक्य बोलायच्या आधी त्यांना तुम्ही त्यांचे मेसेजेस बघा, इतकी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेले मेसेजेस असतात आणि बोलणं सुद्धा इतकं शॉर्ट आहे. काही सांगायचंय, अरे जरा सविस्तर सांग, बोल, हे काही करत नाहीये. मला नेहमी वाटतं की उपासमार करतात ते स्वतःचीच. त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे. त्यांचे मित्र कोण, आता ते त्यांच्यासारखेच मित्र आहेत, ते मोबाईलवरून एकमेकांना सतत टेक्स्ट मेसेज करत असतात, पण बोलणं, त्याच्याशिवाय भाषा ही राहत नाही. इथे मला आणखीन एक गोष्ट सांगायची भाषेच्या बाबतीमध्ये. मराठी भाषेच्या बाबतीत आता चालले जे काही आहे की मराठी भाषा शिकली पाहिजे किंवा काही आहे, या वेळेला आपण ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे की आज तंत्रज्ञानामुळे लोक इकडून तिकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करतायत, त्यांचं कल्चर ते बरोबर घेऊन जात आहेत. ही सरमिसळ खूप मोठ्या प्रमाणात आहे. कॉस्मोपॉलिटन शहरं होत चाललेली आहेत. तुम्हीच असं म्हणाल की फक्त मराठीतून बोलणार, त्या माणसाच्या बोलण्यामध्ये मराठीचं व्याकरणाच्या चुका झाल्या, उच्चाराच्या चुका झाल्या, मला नाही आवडत, त्याने मग नको रे माझी भाषा बोलू नको, हे नाही चालणार आहे. अनेक संस्कृतींचा मिलाप होतोय, अनेक भाषांमधले शब्द येत आहेत, दुसरे लोक तुमची भाषा बोलतात ह्याचा आनंद करा पहिला. आणि त्यांना वाटलं, त्यांनी सूचित केलं, त्यांना सांगा स्पष्टपणे, होय मला आनंद आहे तू माझी भाषा बोलतोस त्याचा, जर तुला आवडलं तर मी थोडी तुला मदत करणार एक चांगली बोलायला. पण मराठी भाषेमध्ये नवीन शब्द येणार आहेत, नवीन तऱ्हेने वाक्यरचना होणार आहेत आणि तसं केलं तरच मराठीचा जास्तीत जास्त वापर होणार आहे. कुठलीही भाषा करायची असेल तर ती जोपर्यंत हजारो लोक वापरत नाहीत तोपर्यंत ती मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. आणि मला असं वाटतंय की मराठीच काय, हिंदी, कुठलीही भाषा
जेवढ्या भाषा तुम्हाला येत असेल तेवढ्या अधिक प्रमाणात अधिक लोकांबरोबर तुम्ही संपर्क साधू शकता, तुमचे विचार मांडू शकता. मी जेव्हा माझ्या मुली बरोबर प्रवासाला जाते आणि अनेक ठिकाणी आम्ही प्रवास केला, तेव्हा अगदी आवर्जून मी इंग्लिश ज्यांना यायची त्यांच्याजवळ जात असे आणि त्यांच्याशी, तेही लोक बोलायला खूप उत्सुक असतात आणि खूप बोलतात, खूप माहिती मिळते आणि त्यामुळे आपल्याला त्यांची खरी ओळख होते. पुस्तकांमधनं संस्कृती किंवा त्यांच्या गोष्टी आपण समजून घेतो, त्याच्यापेक्षा त्यांच्याशी बोलण्याने खूप चांगल्या गोष्टी आपल्याला समजतात. तर इथे ते लोक मला असं कधी म्हणाले नाहीयेत की बाई तुझं इंग्लिशचे जे काही उच्चार आहेत ते आम्हाला सारखे ऍ करून समजून घ्यायला लागते, असं नाही म्हणाले. तेच बोलत होते, मी सुद्धा त्यांना म्हणत होते प्लीज वन्स अगेन किंवा काय जे असेल ते, हातवारे होत होते, भावना चेहऱ्यावर येत होते, पण आम्ही भाषांमधनं संपर्क साधत होतो. म्हणजे भाषा ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती माणसांनी जास्त प्रमाणात वापरायलाच पाहिजे. बरोबर. छान सांगितलं तुम्ही. तुमच्यावर कोणत्या लेखकांचा किंवा साहित्यिक प्रवाहाचा प्रभाव आहे? मी खूप वाचते, म्हणजे मला अगदी लहानपणापासून वाचण्याची आवड होती. एक गमतीशीर अनुभव सांगते माझा. मी खूप म्हणजे पहिली दुसरी तासांपासूनच मी वाचायला लागले. मी छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं वाचत असे आणि माझ्या आईने मला लायब्ररी लावली होती, तर तिथून पुस्तक आणलं, हातात पडलं की मी ते वाचत राहायचे. रस्त्यात कोपऱ्यात बसायचं, रस्त्यावर बसायला लाजबीज काय वाटत नव्हते तेव्हा, असे बसायचे, पुस्तक वाचायचं. वाचून झालं अर्धा पाऊण तासात ते एक छोटं पुस्तक असलं तरी माझा स्पीड होता, मी त्यांना परत देऊन टाकायचे. म्हणजे मला दुसरं पुस्तक दे, हे नाही आवडलं. त्यांनी एक दोनदा बघितलं आणि मला बघितलं ते बसून वाचते, त्यांनी सांगितलं घरात जाऊन पुस्तक वाचायचं आणि दुसऱ्या दिवशी घेऊन यायचं, तिथे लगेच आणायचं नाही. ही माझी पुस्तकांच्या प्रेमाबद्दलची पहिली जाणीव मला झालेली. आणि त्याच्यानंतर जसजशी वाचत गेले तसे माझ्या वाचनामध्ये पाने लेखक हरुकी मुराकामी आले, त्यांचं लेखन मी वाचलं आणि मला इतकी तीव्रतेने जाणीव झाली की हे अमेरिकेत राहिलेले, जपानमध्ये परत आले आणि त्यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये ज्या वेळेला जपानमध्ये त्या ट्यूब रेल्वे असतात त्यांच्याकडे, तिथे एका स्टेशनवरती विषारी वायूचा प्रयोग झाला होता आणि अनेक लोकांना त्याचा त्रास झाला होता. काही लोक मेली होती त्या विषारी वायूमुळे. त्यानंतर या माणसांनी अनेक जपानी स्त्रिया आणि पुरुषांचे इंटरव्ह्यूज घेतले आणि माझा समाज कसा आहे याबद्दल त्या पुस्तकामध्ये या घटनेला धरून आपल्या समाजाबद्दलचं एकूण त्यांचं निरीक्षण त्यांनी मांडलेलं आहे. हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असं वाटलं की मी भारतीय म्हणते मला स्वतःला, पण मला माझ्या समाजाबद्दल असं काही सांगता येईल का की आमच्या स्त्रिया अशा तऱ्हेने वागतात, या प्रसंगात असं घडलं, या प्रसंगामध्ये या तरुण मुलांनी बाकी सगळं, आणि आवर्जून त्यांनी 2-3 ठिकाणी उल्लेख केलाय, सरकार काही करत नाही, पोलीस काही उपयोगी नसतात, आपण आपले निर्णय घेऊन लोक बाहेर आली. म्हणजे त्या प्रसंग घडला तेव्हा त्या ट्यूबच्या स्थानकावरनं बराबर लिफ्टने जिन्याने तरुण मुलं बाहेर आली, त्यांनी रस्त्यातल्या ट्रक्सना दिसल्या त्या प्रायव्हेट गाड्यांना थांबवलं आणि ज्यांना इफेक्ट झालेला होता त्या वायूचा त्यांना बरोबर सांगितलं तुम्ही हॉस्पिटलला यांना घेऊन जा. ते वाट बघत थांबले नाहीत की ते अँब्युलन्स येतील, मग सरकार काही करेल, पोलीस काही करेल, नथिंग. ज्या वेळेला अडचण येते तेव्हा सामान्य माणूसच धैर्याने उभा राहतो. ही या पुस्तकामध्ये मी वाचलं. त्याची लिहिण्याची शैली, त्यांचे वाक्य निवडणे, आता त्याचे भाषांतरित इंग्लिश मधलं पुस्तक असलं तरीही त्यांची जी स्टाईल आहे ती मला अतिशय प्रभावी वाटली आणि मला असं वाटलं की असं आपल्याला आपल्या समाजाबद्दल तरी कधीतरी लिहायला आहे. आणि हे लेखक मो यान यांना 2012चं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्यांच्या एकूणच लिखाणाबद्दलचं. तर चीनमध्ये कम्युनिझम इतक्या टोकाचं आहे आजही आहे की तुमचं लेखन जर त्यांच्या विचारांशी जमणारं नसेल तर ते तुम्हाला तुरुंगातच टाकतात. मग मो यांनी कसं लिहिलं असेल हे उत्सुकतेपोटी मी त्यांच्या काही कादंबऱ्या वाचल्या आणि त्या वाचत असताना मला असं आढळलं की त्यांनी हॅल्युसिनेशनचा वापर केलाय रिअलिझम मांडत असताना. जे हे असं मला वाटतं वयास आहे. म्हणजे एका त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांनी असं सांगितलंय की ते संशोधन करायला चाललेलं आहे की जिथे नरभक्षक माणसं आहेत आणि ती नरभक्षक, अरे हो असं कसं झालं, ते काय करतात, खरंच आहेत का अमुक तुम्ही करत असताना. मग त्यांचा एक लेखक मित्र आहे, त्यांच्यात पत्रांनी बोलणं काही ते विचार आदान प्रदान चाललेलं आहे. इथे सरकॅस्टिक स्टेटमेंट्स खूप आहेत. म्हणजे सरकार कसं वागतंय, तुमची यंत्रणा कशी आहे, कशी खबुगरी चालली आहे, हे अतिशय
तिरकस पद्धतीने मांडलं असून त्याने विनोदाची झूल घालून त्याने रियालिटी तुम्हाला आणून दाखवली चेन मधली. ते मला असं वाटलं की हे लिहिण्याची जी जबरदस्त स्टाईल आहे ती यायला पाहिजे तुम्हाला. जेव्हा तुम्हाला वाटत असतं की आपलं विचार लोकांपर्यंत पोचले पाहिजेत तर सरळसोट मांडण्यापेक्षा, आता मला ती अजून जमलीच नाहीये पण त्यासाठी मी जरूर प्रयत्न करणार आहे. यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. आणि आणखीन एक पुस्तक मी वाचलं त्याच्यामध्ये त्या पुस्तकातलं पहिलंच वाक्य हे आहे की तो माणूस फुल ड्रेस करून ख्रिश्चन अँड चर्चमध्ये जायला निघालेला आहे. तो बायकोला सांगतो, अगं कित्येक वर्षात या देशामध्ये आपल्या गावामध्ये कुणाचाही नैसर्गिक मृत्यू झालेला नाही. आज नैसर्गिक मृत्यू झालेला आहे, त्यामुळे चर्चमध्ये जाणं आवश्यकच आहे. हे ऐकल्यानंतर त्याची बायको एकदम म्हणजे आपल्यासं वाचायला धक्का बसतो की हे काय म्हणजे किती एका वाक्यामध्ये त्याने किती गोष्टी सांगितल्या. हे असं अल्प शब्दांमध्ये सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आणि म्हणून मला या लोकांचं लेखन फार आवडतं. मराठी आणि इंग्रजी खेरीज इतर कोणत्या भाषा तुम्हाला खूण आवडतात? जेव्हा मी भारत आणि चीन यांच्या संदर्भातलं पुस्तक करायला घेतलं त्यावेळेला मला असं वाटलं होतं की काही चीनी ओरिजिनल आपल्याला वाचायला मिळालं बरं होईल, म्हणून मी चिनी भाषा शिकायचा प्रयत्न केला. ती भाषा शिकत असताना मला असं जाणवलं की तुमचं लॉजिक अतिशय स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण मिनिमम 1500 चित्र ती तुम्ही वापरायची असतात लिहिताना आणि तेवढी तुम्हाला आली तर तुम्ही काहीतरी लिहू शकता, वाचू शकता. आणि ते वाचत असताना मला असं आढळलं की आई किंवा बाई म्हणजे काय, हातात मूल आणि काहीतरी एका हात काम असं काहीतरी, किंवा तुम्ही बसलायत मग असं नुसतं हे असे सगळे त्यांचे चित्र असायचे ते. पण मला थोडा वेळ फार कमी होता माझ्याजवळ आणि मी नाही नीट शिकू शकले. पण ही भाषा मला फार आकर्षक वाटते आणि माझी शिकायची इच्छा आहे. अरे वा, छान. खूप छान गप्पा झाल्या आणि तुमच्या लेखन प्रकल्पांबद्दल खूप छान काय काय कळलं. तर आता कोणतं पुस्तक येणार आहे एवढ्यात? आता मी काम करते ते पुस्तक म्हणजे जेट एअरवेज एवढं मोठं साम्राज्यच म्हणायला हवं त्यांनी नरेश गोयल यांनी उभं केलेलं आणि ते कोसळलं. त्याच्यामध्ये स्पर्धा आहे. तुम्ही ज्यावेळेला मार्केटचा अभ्यास पूर्ण नीटपणे करू शकत नाही, ग्राहकांना नेमकं काय पाहिजे ते समजू शकत नाही, तुम्हाला तुमच्या उद्योगाचा खर्च कमी करता येत नाही, त्यावेळेला काय घटना घडतात, हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा की हा लोकशाही देश आहे तरीही इथे किती प्रकारचे बंधनं आहेत आणि ते बंधनं हटवण्यासाठी किती टोकाचं करप्शन चालतं हे सुद्धा तिथे मला दिसून आलं. आणि सत्तेवर कोणीही असू देत, या घटना घडतच आहेत. आणि आज आत्ता या 2025 मध्ये कितीतरी म्हणजे ते विमान उद्योगात असणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या अडचणीतच आलेल्या आहेत. फारच थोड्या कंपन्या नीट चालतात. डेक्कन एअर चांगली चाललेली आहे असं दिसून येते, पण त्यांनी वेगळाच मॉडेल वापरलेला आहे. तर त्याचा अभ्यास मला चालू आहे आणि ते जर चांगलं काम झालं तर मला खूप आनंद होईल. अरे वा, छान. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या बरोबरही गप्पा मारताना मलाही माझ्या त्या काळानं पुन्हा पुन्हा स्पर्श केल्याचा आनंद मिळालाय. ते लिहित असताना मला वाटलं आणि मी काय वाचत होते ते मला सगळं आठवलं आणि त्यामुळे मलाही खूप मजा आली. योगिनीताई, तुम्ही इथे येऊन गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मीही तुमची आभारी आहे, तुम्ही मला तुमच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं म्हणून. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, माझ्या बरोबर योगिनीताईंच्या संवादात सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात पुन्हा भेटू. नमस्कार.